आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोलियम पदार्थ व घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे का याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी गॅस एजन्सी व सिलेंडर गोदामाला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली। यावेळी स्टॉक रजिस्टरची तपासणी करत भरलेले व रिकामे सिलेंडरची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली। दीक्षाभूमी परिसरातील चेतक गॅस एजन्सीला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला स्टॉक रजिस्टरची पाहणी केली। एजन्सीमध्ये उपस्थित ग्राहकांचे काम थांबवू नये व सेवा नियमितपणे सुरू ठेवावी अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या। दररोज होणारी बुकिंग, घरगुती व व्यावसायिक सिलेंडरची मागणी, उपलब्ध साठा, दैनंदिन वाटप, शिल्लक सिलेंडर तसेच घरपोच वितरण व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली। रजिस्टरमध्ये दैनंदिन नोंदी नियमितपणे केल्या जात आहेत का याचीही पडताळणी करण्यात आली। रजिस्टरमधील आकडेवारी व प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत नाही ना यासाठी जिल्हाधिकारी पंत यांनी भटाळी येथील गोदामाला भेट दिली। व्यवस्थापकाकडून माहिती घेतल्यानंतर भरलेले व रिकामे सिलेंडर प्रत्यक्ष मोजण्याचे निर्देश देण्यात आले। रजिस्टरमधील नोंदी व गोदामातील सिलेंडरची संख्या याची पडताळणी करण्यात आली। जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक सिलेंडरचा काळा बाजार होऊ नये तसेच ग्राहकांना नियमित पुरवठा मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सी व गोदामांची नियमित तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या। तपासणी दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमेध चौरे, खरेदी अधिकारी राहुल वानखेडे आदी उपस्थित होते। यावेळी चेतक गॅस एजन्सीचे मालक अनंत लहामगे यांनी सांगितले की युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरल्याने नागरिकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले होते, त्यामुळे सुरुवातीला पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या। मात्र आता परिस्थिती सुधारत असून एजन्सीतून दररोज सुमारे 350 ते 400 सिलेंडरचे वाटप केले जात आहे। पेट्रोलियम कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू असून सर्व नोंदी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात येतात। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली। 8 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यात 10,69,746 लिटर पेट्रोल उपलब्ध होते। त्यापैकी 1,90,392 लिटर विक्री होऊन 8,79,354 लिटर साठा शिल्लक आहे। डिझेलचा एकूण साठा 13,06,880 लिटर असून त्यापैकी 4,60,176 लिटर विक्री होऊन 8,46,704 लिटर शिल्लक आहे। तसेच घरगुती सिलेंडरचा एकूण साठा 15,208 असून 6,458 सिलेंडरचे वाटप झाले असून 8,750 सिलेंडर शिल्लक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।